ओके, पुढचा प्रश्न बघा. 11:15 वाजता घड्याळातील तास काटा व मिनिट काटा यांच्यामध्ये किती अंशाचा कोन होईल. आता किती अंशाचा कोन विचारले याचा अर्थ थिटा. मग थिटा बरोबर काय असतं 11/2m मायनस 30h, ह्याला आपण म्हणतो थिटा. आणि किती वाजता ते विचारले 11:15, 11:15. मग मला सांगा 11/2m, 11/2 m किती आहे रे, m 15 आहे, तर गुणिले 15 केला आपण, वजा 30 × h, h किती आहे, h आहे 11. बरोबर, सोडवायचं. आता ह्याला 11 गुणिले 15, 11ला गुणायची सोपी पद्धत काय सांगितली मी तुम्हाला. जर 15ला 11नं गुणायचं असेल तर काय करायचं, 1 इकडे लिहा, 5 इकडे लिहा, मध्ये त्यांची बेरीज लिहा, 5 आणि 1 6. किंवा 26ला जर 11नं गुणायचं आहे तर काय करणार, 6 इकडे लिहिणार, 2 इकडे लिहिणार, मध्ये त्यांची बेरीज 6 आणि 2 8. कळालं का. अशा पद्धतीने अशा गमती जमती सुद्धा आपण बॅचमध्ये घेतलेल्या आहेत. मग पहा काय करायचं, 11 गुणिले 15 करायचं आहे, म्हणजे 1 इकडं 5 इकडं, 5 आणि 1 6 भागिले 2, वजा 11 त्रिक 33, किती आलं रे 330. मग मला सांगा आता 2 8 16, 2 2 4, 2 5 10, वजा 330, किती येतं याचं उत्तर. 330 मधून आपल्याला किती घालवायचं आहे, 82.5, 82.5 घालवलं आपण, तर काय उरलं आपल्याकडं, 10तून 5 गेले 5, हातचा आला 1, 10तून 3 गेले 7, हातचा आला 1, 13तून 9 गेले 4, हातचा आला 1 आणि 3तून 1 गेला 2, 247.5. आता 247 पॉईंट ऑप्शन मध्ये आहे का, नाही. असेल तर ते उत्तर लिहायचं, नसेल तर याला काय करायचं आपण 360 मधून वजा करायचं. असं का, जेव्हा आपण एखादा कोन मोजतो तेव्हा तो कोन हा पण असू शकतो किंवा हा पण असू शकतो. मग उत्तरात हा असेल तर हा लिहायचा, नसेल तर सर्कलचं मेजरमेंट किती असतंय 360, 360 मधून त्याला वजा करायचं. मग 360 मधून आपण आलेल्या उत्तराला वजा करू, काय येतंय 247.5. 10तून 5 गेले 5, हातचा आला 1, 10तून 8 गेले 2, हातचा आला 1, 6तून 5 गेला 1 आणि 3तून 2 गेला 1. तर अशा प्रकारे 112.5 हे त्यांच्यातलं कोणाचं माप असेल. कळालं. वेगळं काहीही लक्षात ठेवायची गरज नाहीये, तुम्हाला हे एवढंच लक्षात ठेवायचं आहे. थिटा बरोबर 11/2m वजा 30h. कळलंय सगळ्यांना व्यवस्थित. घड्याळाचा एक प्रश्न फिक्स असतो, चुकायचा नाही अजिबात. एकदम सोप्या पद्धतीनं हा तुम्हाला सोडवता येतो.